1970च्या दशकातील एक फेमस मूव्ही पूरब और पश्चिम यातील एक गाणं होतं, है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. त्याचप्रमाणे है रीत जहाँ की प्रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ, कुंडल का रहने वाला हूँ, कुंडल की बात सुनाता हूँ. प्रति सरकार स्वातंत्र्य लढ्यातील एक दुर्लक्षित पान. मी डॉक्टर पी लुपणे माझा पेपर पब्लिश करतोय. प्रति सरकार स्वातंत्र्य लढ्यातील एक दुर्लक्षित पान. स्वातंत्र्याच्या चळवळीतील 1942चा लढा हे एक रोमहर्षक पर्व आहे. स्वातंत्र्य अगदी दृष्टिक्षेपात येऊन ठेपलेलं, अशावेळी चळवळीनं जोर धरलेला. या चळवळीचा वणवा साऱ्या देशभर पेटलेला होता. या चळवळीला साथ करण्याचा निर्णय नाना पाटलांच्या नेतृत्वाखालील सातारा जिल्ह्यातील म्हणजेच आत्ताच्या सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारकांनी घेतला आणि हिंसक चळवळ सुरू झाली. पूर्ण विचारांती आणि राष्ट्रीय नेत्यांच्या सल्लामसलतीनेच सुरू झालेली ही चळवळ सातारा जिल्ह्यात वेगाने फोफावली व रुजली. चळवळीचं उभ्या महाराष्ट्रातलं हे सर्वात मोठं केंद्र बनलं. एकूण चळवळीत या जिल्ह्यातच चळवळ सुरू आहे आणि क्रांतिसिंह नाना पाटील हेच एकमेव प्रणेते असं वातावरण तयार झालं. स्वातंत्र्य सैनिकांचा इंग्रजांविरुद्ध लढा सामान्य लोकांना फारसा कळत नव्हता, पण त्यांनी हत्यार हाती घेतल्यामुळे ते त्यांना मानू लागले व गावातील अन्यायी लोकांवर त्यांचा वचक राहू लागल्याने निर्भय बनून ते स्वातंत्र्य सैनिकांकडे मदतीसाठी येऊ लागले. स्वातंत्र्य सैनिक हे वेगळ्या अर्थाने सामान्य लोकांचं आशास्थान बनलं. स्वातंत्र्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या या स्वातंत्र्य सैनिकांनाही जनतेत अधिकाधिक वावरावं लागू लागल्याने त्यांच्यातील अन्यायाची, विविध दुःखांची अधिक प्रमाणात जाणीव होऊ लागली. आर्थिक दुःस्थितीत पिचलेल्या, सामाजिक दडपणाखाली वावरणाऱ्या आणि शोषित जनतेचे जवळून दर्शन होऊ लागल्याने ते अंतर्मुख बनले आणि त्यातूनच पुढे प्रतिसरकारचा जन्म झाला. प्रतिसरकारचा लढा म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा आणि म्हणून स्वातंत्र्य लढ्याविषयी आत्मीयता असं समीकरण या भाबड्या जनतेत पक्क रुजलं. स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र बनलेलं कुंडल हेच प्रतिसरकारचं मुख्य ठाणं. क्रांतिकारकांनी उभारलेलं तुफान सेनादल गावोगावाच्या अन्यायाची दखल घेऊन तक्रारी निवारण्याचा प्रयत्न करीत असे. पण नंतर हे काम एवढं वाढलं की गावोगावी तुफान सैनिकांची संघटना आणि जनता कोर्ट स्थापन करावी लागली. अन्यायाविरुद्ध सुरू झालेल्या लढ्यातून प्रतिसरकार उभं राहिलं आणि त्याची विशिष्ट रचना करण्यात आली. त्याची व्याप्ती वारणेपासून गोदावरीपर्यंत पसरली होती. या सर्व खेड्यातून शाळा वगळता सर्व प्रकारच्या सरकारी संस्था व त्यांचा कारभार बंद पाडला होता. प्रतिसरकारची ही चळवळ दिवसेंदिवस फोफावत चालली, प्रचंड लोकप्रिय होऊ लागली आणि जनतेचा तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे सरकारला धास्ती वाटू लागली, तर स्वकीय हितशत्रूंना हेवा वाटू लागला. त्यामुळे या दोन्ही पातळीवरून ही चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आले. प्रतिसरकारचं पत्री सरकार हे नामकरण हा त्यातलाच एक अपप्रचाराचा भाग. पण गंमत अशी की ग्रामीण अडाणी जनतेत प्रतिसरकारपेक्षा पत्री सरकार हे साधं, सोपं व सुलभ अर्थाचं नाव अधिक रुजलं आणि विकृत अर्थाशी निगडीत असूनही पत्री सरकार हेच नाव लोकप्रिय ठरलं. प्रतिसरकारच्या अल्प कालखंडाला स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व लाभलं. प्रतिसरकारच्या चळवळीत ज्या थोर व्यक्तींनी फार मोठा आधार दिला त्यात औंधचे संस्थानिक बाळासाहेब पंत प्रतिनिधी, बॅरिस्टर आप्पासाहेब पंत दुसरे, लक्ष्मणराव किर्लोस्कर व शंकरभाऊ किर्लोस्कर यांचा समावेश होता. त्यांच्या कार्याचा उल्लेख जाता जाता करण्याइतका नाही. या स्वातंत्र्यप्रेमी व्यक्तींनी फार मोठा धोका पत्करूनही या चळवळीला सतत मदत केली. प्रतिसरकारच्या राज्यात कर वसुली नव्हती, त्यामुळे सरकार चालवायचं तर पैसा हवा आणि तो आणायचा कुठून? कार्यकर्त्यांचीही मोठी ओढाताण होत असे. त्यामुळे धुळे खजिना लुटण्याची कल्पना पुढे आली व ती कार्यकर्त्यांनी यशस्वी केली.
5.5 लाख रुपयांच्या या लुटीतून पुढे प्रतिसरकारचे काम जोमाने सुरू झालं. या निधीतून तुफान सैनिकांना दरमहा 20 रुपये दिले जात असत. लष्करी प्रशिक्षण, हत्यारे, बॉम्ब खरेदी यासारख्या खरेदीवरही खर्च होई. पूर्वी हत्यारे लुटालूट करूनच आणावी लागत, आता ती विकत घेण्याची क्षमता आली. 1943 साली प्रतिसरकारची स्थापना झाली असली तरी प्रत्यक्ष 1944च्या धुळे खजिना लुटीनंतरच सुरळीत काम सुरू झालं. ते 1946च्या मेपर्यंत. 3 वर्षांच्या प्रतिसरकारच्या कारकिर्दीत 2.5 वर्षांचा कालखंड हा खराखुरा वैभवाचा काळ होता. या काळात इंग्रजी राजवटीत चाललेल्या राजकीय सामाजिक अन्याय थांबवण्याबरोबरच ग्रामसुधारणा, शिक्षण, विषमता, साध्या पद्धतीची व कमी खर्चाची लग्न घडवणं, एक गाव एक पाणवठा यासारख्या मोहिमा हाती घेणं, सावकारी नष्ट करणं, जमिनीचे फेरवाटप करणं यासारख्या अनेक कार्याकडे प्रतिसरकारनं लक्ष दिलं. हजारो एकर जमिनीचं फेरवाटप करण्यात आलं, तर 32 लाख रुपयांची सावकारी तोडण्यात या क्रांतिकारक मंडळींना यश आलं. या लढ्यात प्रतिसरकारच्या सैनिकांना परक्यांपेक्षा स्वकीयांशीच जास्त लढावं लागलं. ही दुर्दैवाची गोष्ट. दुसरं महायुद्ध आणखी वर्षभर संपलं नसतं तर महाराष्ट्रात प्रतिसरकारचंच सरकार सत्ताधारी बनलं असतं. पण राष्ट्रीय नेत्यांच्या आवाहनानुसार 1946च्या मेमध्ये प्रतिसरकारची संघटना काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आल्याचं नाना पाटलांनी जाहीर केलं. स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीचा आनंद मात्र त्यांना मिळवता आला नाही. असं प्रचंड शल्य उराशी बाळगूनच ते स्वातंत्र्यानंतरही कार्य करत राहिले. आजही करत आहेत. पण त्यांच्या अंतःकरणात केवढा तरी आक्रोश सुरू आहे. आम्हाला अभिप्रेत असलेलं हेच का स्वातंत्र्य? कसलं स्वातंत्र्य? कोणाला स्वातंत्र्य? प्रतिसरकारची चळवळ होऊन आज 78 वर्षे होऊन गेली तरीही या चळवळीविषयी कमालीचे गैरसमज आजही आहेत. ज्या चळवळीत अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून लढा दिला, हाल अपेष्टा सोसल्या व स्वातंत्र्याचा संघर्ष धुमसतच ठेवला, त्या चळवळीतील देशप्रेमी क्रांतिकारकांची तुलना क्रूर व दहशतवादी दरोडेखोरांशी करण्याचा उपद्व्याप अनेक जण आजवर करीत आहेत. त्यात विचारवंत म्हणवणारे तथाकथित संदेसाधू नेते आहेत, स्वार्थी राजकारणी आहेत आणि नामवंत साहित्यिकही आहेत. याची नाना पाटलांच्या साथीदारांना आजही खंत आहे. वास्तविक देशपातळीवरचा हा अभूतपूर्व लढा अतिशय तत्वनिष्ठेने, विचारविनिमयाने व न्यायभावनेने लढवला गेलेला. ज्यांना स्वातंत्र्याचा अर्थही नीट उमगत नव्हता अशा हजारो सर्वसामान्य अडाणी लोकांना स्वातंत्र्यासाठी लढ्यास सिद्ध करण्याची किमया प्रतिसरकारच्या चळवळीनं करून दाखवली. या चळवळीचा आणि त्यातील ध्येयनिष्ठ व निधड्या छातीच्या तरुणांच्या कर्तृत्वाचा बारकाईने अभ्यास केला तर जगातील अनेक स्वातंत्र्य लढ्यात अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरावा असं प्रतिसरकारच्या लढ्याचा उज्ज्वल इतिहास आहे. पण जागतिक इतिहासाचा मागोवा घेणारे आमचे इतिहासतज्ञ व विद्यापीठातील इतिहास विभागातील अभ्यासूंनाही मात्र या विषयाकडे आजवर अपेक्षेप्रमाणे लक्ष देण्याची इच्छा झालेली दिसत नाही. या लढ्यातल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच हा इतिहास उपेक्षितच राहिला आहे. प्रतिसरकारच्या लढ्यातील अनेक प्रमुख नेते ही खंत आजही इतक्या वर्षानंतरही बोलून दाखवतात. स्वातंत्र्याच्या इतिहासातील प्रतिसरकारचा लढा हे एक गौरवशाली प्रकरण आहे. या कालखंडात जशी रोमहर्षकता आहे तसेच सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाच्या दिशेने जाणीवपूर्वक टाकलेल्या गतिमान पावलांचीही साथ आहे. राजकीय चळवळीतल्या या क्रांतिकारकांनी सामाजिक चळवळीचं ठेवलेलं भान आणि त्या दिशेने केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न लाख मोलाचे आहेत. आधी स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा असा तात्विक वाद त्यावेळी अनेक बड्या नेत्यांमध्ये चालला होता. पण या दोन्ही गोष्टी एकदमच साधण्याची गरज आहे आणि ते शक्य आहे हे आपल्या कृतिशीलतेनं दाखवून देण्याची कामगिरी या रांगड्या अल्पशिक्षित सैनिकांनी बजावली. धन्यवाद. थँक्यू.